आमचे भाचीबुवा खूप मोठे आर्टिस्ट आहेत, खूप मोठे चित्रकार आहेत, खूप भारी चित्र काढतात. त्यांनी हल्लीच माझा एक काढलेला फोटो मी दाखवू शकतो. अगदी मी ज्या ठिकाणी उभा आहे ना त्याच ठिकाणवरती तुम्ही पाहू शकता. बा ही पिक्चर माझंच आहे बघा, माणूस मीच आहे. आहे का? हा आहे का? कसा वाटला चहा तुम्हाला? एक नंबर चाय. मग चायवाला व्लॉगर आवडला ना तुम्हाला? चहावाला तुझ्या आवडला. आजचा उधार वडा बनवलाय आज. तुम्ही इतर वेळेस मी क्वचितच खातो, पण आज एक खातो तिथं दोन खाल्ले. क्या बात आहे, क्या बात आहे. हॅलो, तर नमस्कार मित्रांनो, अगेन चायवाला व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी दीपक गावारे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याकडे खास गेस्ट आलेले आहेत. आपल्या पंढरपुरातलं द फेमस दर्लिंग ग्राफिक्स या शॉपचे ओनर आणि त्यांचे ग्राफिक डिझायनर प्रवीण सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र शिवराम भाऊ, ऑफसेट ऑपरेटर आणि सॉरी सर तुमचं नाव काय? तर मी त्यांची ओळख करून देतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण भेटू दर्लिंग ग्राफिक्सचे ओनर आपले सोमा दादा, ज्यांना बापू म्हणून सगळे लाडाने ओळखतात. आमचे लाडके बापू, भावी नेते, म्हणजे सॉरी नेते नाही, द बिझनेसमॅन इन द पंढरपूर, द दर्लिंग ग्राफिक्स ओनर सोमा दादा शिंदे. आज त्यांची आपल्या अस्सलच्या अप्रेमी हॉटेलला सदिच्छा भेट दिली त्यांनी वडा खाल्ला. दादा तुम्हाला वडा कसा वाटला? एकच नंबर. खरंच चांगला आहे ना? एकच नंबर. हे बाई आपले प्रवीण सर, द ग्राफिक डिझायनर, ते खूप छान डिझाईन बनवतात. ॲक्च्युली ते आमचे गुरु होते, कारण त्यांनी आम्हाला 2-3 टिप्स सांगितल्या होत्या डिझायनिंगच्या बाबतीत, एडिटिंगच्या बाबतीत. मी काय ना हल्ली आता त्यांच्याकडे वेळ नसेल ना तर त्यांच्या कम्प्युटरवर जाऊन बसतो. सोमदादा म्हणतात की तू शिक, तुला जर वेळ असेल तर. आणि हे आपले ऑफसेट ऑपरेटर येतं शिवराम मोरे. लग्नपत्रिका एक नंबर छापतात बरं का. म्हणजे डिझाईन हे बनवतात पण प्रिंटिंग ते करतात, आणि प्रिंटिंगमध्येच खरी कमाल असते मित्रांनो. डिझाईन पण बनवणं एक खूप छान गोष्ट आहे, पण दोघंही एकमेकाशिवाय अपूर्ण असतात. आपल्या पंढरपूरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रिंटिंग किंवा कलर फोर कसली डिझाईन लागत असेल ना तर द दर्लिंग ग्राफिक्सला भेट देऊ शकता तुम्ही. होंडा शोरूमच्या लेफ्ट साईडला जोगेश्वरी मिसळच्या पाठीमागे ॲड्रेस आहे. मी खाली पिन ॲड्रेस देतो तुम्हाला, तुम्ही बघू शकता, कॅप्शनमध्ये ॲड्रेस आहे. आणि मित्रांनो आपले काय सर तुमचं नाव? सुनील गवळी सर. गोळे सर. हो, वडा खाल्ला, कसा वाटला तुम्हाला? अस्सल वडा खरंच चांगला वाटला ना? कसा आहे सोमदादा, वड्यात काय कमी जास्त आपल्या? नाही, आज एक नंबर क्वालिटी बनवली. म्हणजे एरवी चांगली नसते का? पेक्षा भारी बनवलाय. नाही म्हणजे तुम्हाला विशेष काय आवडलं वड्यातलं? मिरची म्हणजे काय विशेष काय आहे? म्हणजे एक नंबरच क्वालिटी आली आहे. हां, म्हणजे क्वालिटी आज चविष्ट बनवली. काय सांगताल तुम्ही आमच्या फॅन फॉलोअर्सला आणि आमच्या कस्टमरला? काय सांगताल, काय फीडबॅक काय आहे तुमचा या वड्याविषयी? आजचा उधार वडा बनवलाय आज. तुम्ही इतर वेळेस मी क्वचितच खातो, पण आज एक खातो तिथं दोन खाल्ले. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एरवी सोमदादा एक वडा खातात आणि आज त्यांनी 2 वडे खाल्ले. त्यामुळे खरंच म्हणजे आज आहे ना आमचा वडा बेस्ट झाला. आणि वडा काढण्याचं खरं म्हणजे श्रेय जातं ते आमचे भाऊजी. हो भाऊजी, इकडे बघा. भाऊजींच्या हस्ते वडा आहे मित्रांनो. आणि भाऊजींच्या हातचा वडा खायचा असेल तर तुम्हाला आमच्या अस्सलच्या प्रेमीला एकदा नक्की भेट द्यावी लागेल. आणि त्यासाठी आमचा ॲड्रेस आहे KBP कॉलेज रोड, होंडा शोरूमच्या समोर. अस्सल चहाप्रेमी नक्की भेट द्या. ठीक आहे, मग तुम्ही असं येत जा बरं का रोज वडा खायला. नक्की येताल ना प्रवीण सर? येणार का तुम्ही पण? या मित्रांनो, आम्ही ॲड्रेस दिलाय तुम्हाला. तर मित्रांनो मी आता आलो सध्या सोनालिका शोरूममध्ये. आणि सोनालिका शोरूममध्ये चहा घेऊन आल्यावर इथं आल्याच्या नंतर हे जे मिस्त्री आहेत आपले दीपक मिस्त्री, आमचे नावकरी. मिस्त्री, दीपक मिस्त्री इकडे बघा की राव. खूप नाराज आहेत माझ्यावर, कारण खूप दिवस झाले आम्हाला थोडी चर्चा करायची होती, पण मला वेळ नाही मिळाला, त्यामुळं आमची चर्चा अर्धवटच राहिली. आज ॲक्च्युअलमध्ये वेळ मिळाला आहे. आपले मनोज सर, द हेड ऑफ द लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच तुम्ही, हेड आहे ते बरं का इथले. पण किती फ्री माणूस आहे, असं माणसाने असं फ्री राहायला पाहिजे. हां, हे पण आहे. काय नाव यांचं? भोसले. गोंद्या कोणाला म्हणतात माहिती आहे आमच्या इकडं? गोंद्या म्हणजे पिठलं भाकरीला. आमच्या इकडं गोंद्या खाल्ला म्हणतात त्याला, आमच्या बीड भागात. हां, गोंद्या पिठलं भाकरी गोंद्या म्हणतात आमच्या इकडं. हां, गोंद्या खाल्ला म्हणते ते. तर ह्यांनी आता काय केलं मिस्त्री? काय करायला होतं तुम्ही? आपले बाळू मिस्त्री, बाळू चेसला ती काय 90 गेला. यांना सकाळी 10 वाजता सुद्धा चेस दिसायला लागला. आता कसं करायचं? चौथरा राहिला बाकी घ्यायचा. पहा मित्रांनो, गार चहाला ते गरम चहामध्ये कन्वर्ट करून 90ची जागा घ्यायला लागलीत आणि त्याचं फील घ्यायला लागले. हे असं असतं बा. म्हणजे शेवटी कसं आहे माहिती आहे का, फीलच्या गोष्टी तो सगळ्या. तुम्ही गरम चहा पेत आहे का गार चहा पेत आहे, शेवटी फील येणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी ते पुरेपूर घेतलेलं आहे. हो, काय करायला तुम्ही मला सांगा की राव, हे काय असतं? हां, गिअरबॉक्स. बरं, त्यात गिअर असतात का? बरोबर. ती काय तुम्ही टाकायला ते? रिअल आहे. हां, रिअल. बरोबर. मग आता चहा घेता का तुम्ही? चहा घेणार की आता?
आता ते चहा घेणार आहे आणि आफ्टर ऑल मी चायवाला व्लॉगर आहे, त्यामुळे मी माझ्या चहासाठी काय बी करू शकतो. आणि एक कप चहासाठी आता चहा घेता ना तुम्ही? हे बा आता मित्रांनो मी लाईव्ह चहा देतो त्यांना. धरा कप धरा तुम्ही. हे बा असं चहा भरतो मी आता त्यांच्यासाठी. चहा द्या इकडे मी देतो. मित्रांनो एक कप चहा त्यांच्यासाठी आपण आता देतोय दीपक सरांसाठी. दीपक सर चहा घ्या. हातात ना घेऊ प्या हो. आणि चहाच फील करा. सकाळचं टायमिंग उगाच 90-20 मध्ये आणणार का? मनोज सर तिकडे फोनवर बोलतायत. नेमकं फोन कोणाचा चालू आहे आपल्याला माहित नाही बरं का. आपण हो मनोज सर फोन कोणाचा चालू आहे? काय प्रायव्हेट फोन आहे, असं डिस्टर्ब करू नये एखाद्याला. पाप लागतं असं मला. कसा वाटला चहा तुम्हाला? एक नंबर चाय. मग चायवाला व्लॉगर आवडला ना तुम्हाला? तर मित्रांनो आपल्या चायवाला व्लॉगर ह्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि असंच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. मग दीपक सर आता खुश आहे तुम्ही? खुश आहे आता. तर मित्रांनो आता मी गरमागरम चहा घेतोय. मी आलोय आमच्या सिस्टरच्या इथं. हे आमचे बाचे भाऊ आहेत, विराज, कार्तिक आणि आपला मने. मने हाय कर. मने जरा लाजूळ आहे, तू जरा बिस्किट खाण्यात बिझी सध्या. विराज आणि कार्तिक दोघांनी मिळून तिला बिस्किट खाऊ घालायचा प्लॅन केला. ते बघा कशी बसली ती दोघांच्या मध्ये. आमचे विराज आमचे भाचीबुवा खूप मोठे आर्टिस्ट आहेत, खूप मोठे चित्रकार आहेत, खूप भारी चित्र काढतात. त्यांनी हल्लीच माझा एक काढलेला फोटो मी दाखवू शकतो. अगदी मी ज्या ठिकाणी उभा आहे ना त्याच ठिकाणवरती तुम्ही पाहू शकता. आबा ही पिक्चर माझंच आहे बघा. माणूस मीच आहे आहे का? आहे का? आणि त्यांनी ते ना माझा म्हणजे फोटोवरून माझे जे व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओकडे बघून माझं ते ॲक्युरेट चित्र काढण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे, ज्यात तो 100% म्हणजे परफेक्ट झालेला आहे असं दिसतंय. आणि हळूहळू त्याला आता प्रॅक्टिसची गरज आहे. तर त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष आमचे भाऊजी देत आहेत त्याच्या चित्रकारीवरती. आणि भविष्यात तो खूप मोठा एक चित्रकार होणार यात काही शंकाच नाही आहे. तर वारंवार त्याचे जे काही चित्र येतं ते जो काय काढत असतो ना त्याचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील. तर सध्या मी माझ्या चहावर फोकस करतो कारण चहा खूप गार व्हायला लागला. गार व्हायला लागला ना चहा. अशा प्रकारे आता माझा चहा पण संपलेला आहे. आणि मन्या हे बघा कार्तिक तिचा फोटो काढतोय आणि मने बघा कशी पोच देतोय. हे का हा बघा तेव्हा कशी पोच देते. दाखव फोटो दाखव. अरे बापरे असला फोटो काढला मम्मीला नाव सांगणार. म्हणे मग तुम्ही मम्मीला नाव सांगणार घरी यायला. कार्तिक तुझं काय खरं नाही आता. मम्मीला नाव सांगणार आता कार्तिक तुझं. तर मग विराज काय चाललं बाकी? काय नाही मजेत. अरे इकडे इथं बस की ही लय कार्टून यायची तरी त्याला सगळे कार्तिकच्या जागेवर कार्टून म्हणतात. एवढा कलाकार मूर्ती ना. आणि म्हणजे ती आयशर गाडीला कोणत्या नटाला कोणता पाहणा लागतो ना ती ह्याला विचारायचं. आणि एक झटच सांगणार घडी. अहो लहानपणापासून त्याला हातात पाहणं धरता येत नव्हता तेव्हापासून आमच्या भाऊजीने त्याला हाताखाली सरळच केलंय. नुसतं विचारायचं काय सुद्धा येत नाही बाकी. नाही बाई येते लागणार तुम्ही जिला इज्जत काढायला लागलाय त्याची. पाहण्यासारखा थोडा वाकडा तिकडे आहे पण भाऊजी त्याला बरोबर सरळ करते ती. लय मारते ती त्याला. फिरती काय सुधरत नाही. रोज त्याचं काही ना काहीतरी कार्टून असते. असं बॅटरीमध्ये काहीतरी काय बोलताय लागा. डबल बॅटरी डबल पॉवर असते की नाही कमेंट करून नक्की सांगा. वाजत नाही. डबल बॅटरी डबल पॉवर. याला म्हणायचं निगेटिव्हिटी मध्ये पण पॉझिटिव्हिटी शोधणं. बघ तू टीका करतो ना त्यांचं त्या टीकेतून काहीतरी चांगलं शोधलंय. असंच असतं मित्रांनो. आपल्यावर टीका करणाऱ्या लोकांच्या शब्दाला सिरियसली न घेता त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निघते का ह्याकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. तसा दृष्टिकोन माणसाचा असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बरं? कमेंट करून नक्की सांगा. चला